आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं पुण्यामध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन होत आहे। 3 दिवस सुरू राहणाऱ्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यामधल्या गणेश कला क्रीडा रंगमंच इथे संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात येतोय। या शुभारंभाच्या सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवार दोघांची नावे आहेत। सध्या ही दिंडीची दृश्य आपण पाहतोय। नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दिंडीचं आयोजन करण्यात आलंय आणि आज पुण्यामध्ये नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। संध्याकाळी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती दिंडीचं आयोजन करण्यात आलंय। दिंडीतनं आपल्याला माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, ज्ञानदा, 100व्या नाट्य संमेलनाचं पुण्यामध्ये आज उद्घाटन होत आहे आणि या निमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरापासून पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच इथपर्यंत नाट्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय आणि या नाट्य यात्रेमध्ये अनेक दिग्गज कलावंत सहभागी झालेत। अनेक सजवलेले रथ या निमित्ताने या नाट्य यात्रेमध्ये सहभागी झालेत। एक बाईक रॅली सुरू आहे पुण्यातील टिळक रस्त्यावरती आम्ही आता आहोत आणि या रथामध्ये आपल्यासोबत प्रशांत दामले आहेत, अनेक दिग्गज कलावंत आहेत आणि जे नाट्य कलावंत हयात नाहीयेत अशांच्या जे काही दादा कोंडकेंच्या रूपामध्ये हे जे त्यांचे एकसारखे दिसणारे किंवा आपण बहुरूपी म्हणू असे आहेत। आपण प्रशांत दामलेंपासून सुरुवात करूयात। सर, हे नाट्य संमेलन आणि एकूण आजची नाट्य चळवळ तर कुठे बघता आहात आतापर्यंतचा प्रवास या आपल्या सगळ्या नाट्य चळवळीचा? खरं सांगू का, आजचा दिवस ना आमचा दिवाळीचा दिवस आहे। आमची दिवाळी आता 5 महिन्याची आहे। 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आज आपल्या विभागीय नाट्य संमेलनाचा शुभारंभ आहे। एकूण 5-6 ठिकाणी विभागीय संमेलन होणार आहेत। पुण्यातला पहिला मान आहे, कारण आपली पुण्याची पहिली शाखा जी झाली ती पुण्यात झाली, अखिल भारतीय नाट्य परिषदेची। त्यामुळे विभागीय संमेलनाचा शुभारंभ आज इथून होतोय। आता उद्या नाट्य संमेलन आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या 5 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र नाट्यमय होणार आहे। म्हणजे बाकीच्या नाटकांबद्दल नाही, आमच्या नाटकांबद्दल बोलतोय। नाही, आणि सर तुम्ही दाखवून दिलेलं आहे की या सगळ्या बदलत्या जमान्यामध्ये, बदलत्या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये नाटक हे मराठी माणूस बघतो आहे, बघू शकतो, आवडीने बघतो। हे तुम्ही तुमच्या नाटकांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। भविष्य कसं पाहता मराठी नाटकाचं? आम्ही आमचं काम नीट केलं ना तर नाटकाला मरण नाहीये। आम्ही आमचं काम नीट करायला पाहिजे आणि मला खात्री आहे की आमचे सर्व निर्माते, आमचे सर्व कलाकार हे अतिशय जबाबदारीने काम करतात आणि ह्याच्यापुढे या नाट्य संमेलनामुळे, या जागरमुळे, कारण जागर आपला जवळजवळ 22 ठिकाणी जागर आहे, नाट्य जागर थेट अगदी तळागाळात आपण पोहोचणार आहोत। तर मला असं वाटतं की साधारणपणे 9 ते 10 हजार कलाकार या जागरमध्ये भाग घेणार आहेत आणि या 10,000 करातून कमीत कमी 50 उत्तम कलाकार आपल्याला रंगभूमीला आणि सगळ्याच गोष्टींसाठी मिळणार आहेत। मला असं वाटतं की हे जे आहे नाट्य संमेलन 5 महिन्याचं, तो आमच्यासाठी सुवर्ण काळ आहे आणि हा सुवर्ण काळ पुढे अनेक वर्ष चालू राहणार आहे। तर आपण पाहिलं पुण्यातील टिळक रस्त्यावरून ही नाट्यदिंडी, नाट्ययात्रा होते आहे आणि पुढचे 3 दिवस पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना ही नाट्य मेजवानी एका अर्थाने पाहायला मिळणार आहे। अनेक दिग्गज राजकारणी देखील या नाट्य संमेलनाच्या मंडपामध्ये पाहायला मिळणार आहेत। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।